is the line of sight transmission in bracket point to point and broadcasting. Next point is the line of sight transmission in bracket point to point and broadcasting. Point to point and broadcasting हे दोन कॅटेगरीज आहे कोणाचे लाइन ऑफ साइट ट्रान्समिशनचे. नाउ लाइन ऑफ साइट चा शॉर्ट फॉर्म काय LOS ऑब्लिक स्पेस वेव्ह प्रोपॅगेशन. लाइन ऑफ साइटलाच काय म्हणतात स्पेस वेव्ह प्रोपॅगेशन बोलतात. आता प्रोपॅगेशन म्हणजे काय असतं एक्झॅक्टली. प्रोपॅगेशन इज नथिंग बट एक्झॅक्टली वे एक्झॅक्टली रूट ऑफ अ सिग्नल फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर. म्हणजे जेव्हा एखादा सेंडर म्हणजे एखादा ट्रान्समीटर सिग्नल सेंड करतो कोणाला रिसिव्हरला म्हणजेच कोणाला डेस्टिनेशनला, त्या सिग्नलचा रूट काय, त्या सिग्नलचा मार्ग काय, त्या सिग्नलचा वे काय, त्याला काय बोलतात प्रोपॅगेशन बोलतात. ओके, लाइन ऑफ साइटलाच काय म्हणतात स्पेस वेव्ह प्रोपॅगेशन बोलतात. नाउ लाइन ऑफ साइटचा शॉर्ट फॉर्म काय LOS. The straight path between a transmitting antenna and a receiving antenna when unobstructed by the horizon. लाइन ऑफ साइट म्हणजे काय असतं एक्झॅक्टली जेव्हा ट्रान्समिटिंग अँटिना मी सिग्नल सेंड केला कोणाला रिसिव्हिंग अँटिना, तो सिग्नल कसा असणार आहे स्ट्रेट असणार आहे. स्ट्रेट कसा असणार आहे स्ट्रेट म्हणजे कसा सरळ असणार आहे. ठीक आहे, पण इथं काय लिहिलंय वेन अनऑब्स्ट्रक्टेड बाय द हॉरिझन. आता हॉरिझन म्हणजे काय असतं जे असत ना पृथ्वी जेव्हा वरती काय असतं हॉरिझन आहे. हॉरिझन इन द सेन्स ग्राउंड लेवल आहे. हॉरिझन इन द सेन्स लाईक क्षितिज होतं ना क्षितिज. त्या आता एखादा ट्रान्समिटिंग अँटिनाने किंवा ट्रान्समिटरने सिग्नल सेंड केला, जर तो सिग्नल स्ट्रेट गेला रिसिव्हरला म्हणजे कोणा रिसिव्हिंग अँटिनाला तो सिग्नल फॉरवर्ड केला तर रिसिव्हिंग अँटिना तो सिग्नल रिसिव्ह केला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण सम टाइम इन सम क्रुशियल कंडिशन्स ट्रान्समिटिंग अँटिनाने कोणी ट्रान्समिटरने सिग्नल सेंड केला आणि तो सिग्नल जर क्षितिज आला म्हणजेच काय ग्राउंडला म्हणजेच काय पृथ्वीच्या म्हणजे जमिनीला तो सिग्नल टच झाला तरी तो सिग्नल अबाधित राहतो आपला. तो सिग्नलमध्ये काय चेंज होत नाही, सिग्नलला काही प्रॉब्लेम येत नाही, तरी पण तो सिग्नल रिसिव्हर म्हणजेच कोण ट्रान्समिटिंग अँटिना प्रॉपर रिसीव्ह करतो. दॅट इज अ एक्झॅक्टली मेन पॉईंट, दॅट इज एक्झॅक्टली मेन ॲडव्हान्टेज ऑफ LOS. ओके, the straight path between a transmitting antenna and a receiving antenna when unobstructed by the horizon. म्हणजे आता स्ट्रेट सिग्नल गेलाय काय प्रॉब्लेम नाही LOS. आता ट्रान्समिटिंग अँटिनाने सिग्नल सेंड केला आणि हा सिग्नल जर ग्राउंडला म्हणजेच काय जमिनीला टच झाला आणि जमिनीला टच जर झाला असेल सिग्नल तर तो सिग्नल काय राहणार आहे कंटिन्यू राहणार आहे. त्या सिग्नलला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर सुद्धा रिसिव्हिंग अँटिना तो सिग्नल काय करणार आहे प्रॉपरली रिसीव्ह करणार आहे. That is exactly main thing. That is exactly main point of a LOS. Okay. Now range of a transmission is limited by the curvature of the earth. आता एखाद्या ट्रान्समिटिंग अँटिनाने किंवा ट्रान्समीटरने सिग्नल सेंड केला कोणाला रिसिव्हरला म्हणजे कोणाला डेस्टिनेशनला, ह्या ट्रान्समिशनची रेंज किती असते की बाय द कर्वेचर ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थचा कर्वेचर म्हणजे जो अर्थ आहे म्हणजे जी पृथ्वी आहे ह्या पृथ्वीच्या कर्वेचरवर डिपेंड आहे त्या ट्रान्समिशनची रेंज. ओके, म्हणजे सिग्नल म्हणजे ट्रान्समीटरने म्हणजे कोणी सेंडरने सिग्नल सेंड केला कोणाला रिसिव्हरला म्हणजे कोणाला डेस्टिनेशनला, त्या सिग्नलची रेंज त्या ट्रान्समिशनची रेंज ही कशावर डिपेंड आहे अर्थ ऑफ द कर्वेचर. ओके, नाउ such transmission is neither ground wave or nor sky wave propagation mode operate and communication. such a transmission म्हणजे हे जे ट्रान्समिशन आहे जेव्हा ट्रान्समीटर सिग्नल सेंड करतो कोणा रिसिव्हरला, हे जे ट्रान्समिशन आहे हे जे कम्युनिकेशन आहे नायदर ग्राउंड लेवल नॉर स्काय लेवल म्हणजेच काय की ग्राउंड आणि स्कायच्या मध्ये हे ट्रान्समिशन चालतं. दॅट इज अ एक्झॅक्टली मेन थिंग. म्हणजे हे ट्रान्समिशन कसं आहे बाबा ग्राउंडच्या वरती आणि स्कायच्या खाली. दॅट इज एक्झॅक्टली थिंग. ओके, सच अ ट्रान्समिशन नायदर ग्राउंड वेव्ह नॉर स्काय वेव्ह प्रोपॅगेशन मोड ऑपरेट अँड कम्युनिकेशन म्हणजे ग्राउंडच्या वरती आणि स्कायच्या खाली ते ट्रान्समिशन जे चालतं दॅट इज एक्झॅक्टली LOS लाइन ऑफ साइट ट्रान्समिशन. ओके, नाउ LOS म्हणजे हे जे LOS आहे हे ट्रान्समिशन एक्झॅक्टली कुठे यूज होतं त्याचे हे काय सम ॲप्लिकेशन्स आहे काय हे त्याचे ॲप्लिकेशन्स आहे हे कुठं यूज होतं एक्झॅक्टली सॅटेलाइट कम्युनिकेशनमध्ये यूज होतो, मोबाईल कम्युनिकेशनमध्ये, वायरलेस लॅनमध्ये, वायफाय टेक्निकमध्ये. म्हणजे हे जे ट्रान्समिशन आहे लाइन ऑफ साइटच्या रिलेटेड जे काय ट्रान्समिशन आहे ॲक्च्युली कुठे यूज होणार आहे सॅटेलाइट कम्युनिकेशन असेल, मोबाईल कम्युनिकेशन, वायरलेस लॅन असेल, वायफाय टेक्निक असेल, इथं ह्या गोष्टी यूज होतात. थोडक्यात जे सिग्नल असेल रेडिओ वेव्ह सिग्नल जे असेल ते ह्या ठिकाणी यूज होतात. हे ॲप्लिकेशन आहे त्याचे. ठीक आहे, नाउ
लाईन ऑफ साईट म्हणजे LOES चे दोन कॅटेगरीज आहेत, दोन टाइप्स आहेत. फर्स्ट आहे ब्रॉडकास्टिंग कम्युनिकेशन, सेकंड वन इज अ पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन. नाउ व्हॉट अबाउट एक्झॅक्टली ब्रॉडकास्टिंग? ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय थोडक्यात की जेव्हा एखादा सेंडर, एखादा ट्रान्समीटर सिग्नल म्हणजेच काय मेसेज सेंड करतो कोणाला, नंबर ऑफ रिसिव्हर्सला, नंबर ऑफ डेस्टिनेशनला, तो सिग्नल जो सिग्नल असेल, जो मेसेज असेल, तो जर एकाच वेळेस नंबर ऑफ रिसिव्हरने नंबर ऑफ डेस्टिनेशन जर रिसिव्ह केला एकाच वेळेस ॲट ए टाइम, त्या प्रोसिजरला, त्या सिच्युएशनला काय बोलतात? ब्रॉडकास्टिंग बोलतात. लाईक आता जर कसं आपण याचं एक्झाम्पल काय, कसं असं व्हॉट्सअप कसं यूज करतो, व्हॉट्सअपवरून कसं एकाच आपण व्हॉट्सअपचा मेसेज नंबर ऑफ रिसिव्हरला काय करतो, सेंड करू शकतो. ठीक आहे, दॅट काइंड ऑफ थिंग इज अ ब्रॉडकास्टिंग. म्हणजे सेंडर कोण, ट्रान्समीटर मेसेज किंवा सिग्नल सेंड करतो एकाच वेळेस नंबर ऑफ रिसिव्हरला, दॅट काइंड ऑफ अ सिच्युएशन इज अ ब्रॉडकास्टिंग. आता हे ब्रॉडकास्टिंग जे आहे हे मोबाईलमध्ये पण यूज होऊ शकतं, कॉम्प्युटरमध्ये पण यूज होऊ शकतं, कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये पण यूज होऊ शकतं. ठीक आहे, वायरलेस लॅन म्हणजे थोडक्यात. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट इज अ पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन. पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन म्हणजे काय थोडक्यात एकच सेंडर आहे, एकच रिसिव्हर आहे, म्हणजेच काय एकच ट्रान्समीटर आणि एकच रिसिव्हर आहे. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये जर कम्युनिकेशन होत असेल दॅट इज एक्झॅक्टली पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन. ठीक आहे, म्हणजे एकच सेंडर आहे, त्या सेंडरने सिग्नल किंवा मेसेज सेंड केला कोणाला, रिसिव्हरला, आणि रिसिव्हरने तो सिग्नल आणि मेसेज रिसिव्ह केला प्रॉपरली आणि सक्सेसफुली, दॅट इज एक्झॅक्टली पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन. ओके, म्हणजे एकच सेंडर, एकच रिसिव्हर, both side communication are possible successfully, that is exactly a point to point communication. These point to point communications are possible in a satellite communication also, mobile communication also, wireless LAN also. Okay, that is exactly a point to point communication. एकच ट्रान्समीटर, एकच रिसिव्हर, एकच सेंडर असेल, एकच सेंडर असेल आणि एकच डेस्टिनेशन असेल, दॅट इज एक्झॅक्टली थिंग इज अ पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन. ओके, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड. दिस इज एक्झॅक्टली अ लाईन ऑफ साइट ट्रान्समिशन and there is a two categories, point to point and broadcasting. Okay, if you any query, any doubt, please ask me by message or call.